सर 2 मिनिट. सरांनी रेकॉर्डिंग चालू केली. बोला बोला, ठीक आहे. मग त्याच्यानंतर वैदिक काळातला इतिहास असेल, मग त्याच्यानंतर पुढं महाभारत असेल, रामायण असेल किंवा पुराण असतील, अशा वेगवेगळ्या ह्याच्यातील महाभारत म्हणजे काव्य झाले, महाभारत रामायण याच्यातले संदर्भ दिलेले आहेत. पुन्हा वेद म्हणजे आयुर्वेदाचे संदर्भ आहेत. पुन्हा आणखीन आता आपल्याला पुढे पाहिजेत आणखीन काही संदर्भ, म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथातील. आता याला आपण इतिहास याच्यामध्ये पण लिहू शकतो. आणि त्यासोबत आता उपवासाला आपण उप म्हणजे काय, जवळ राहणे, उपवास, हे ते असं बरंच काही काही त्याच्यामध्ये पाहिलंय. आणि हाच प्रश्न असा उलटून पण लिहू शकतो. कशामध्ये की उपवासाचे तत्वज्ञान, ह्याच्यामध्ये पण ते आपण लिहू शकतो. जे एकत्रित दोन्ही प्रश्न याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात आपले. म्हणजे नेमकं प्रश्न सुद्धा कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघूया पुढे कुठपर्यंत आलो गेल्या वेळेस आपण. सर उपवासाचा इतिहास बघितला आपण. उपवासाच्या इतिहासामध्ये बराच भाग त्याच्यामध्ये काही पाहिलेला होता. ठीक आहे, त्याच्यातील आणखीन 1-2 सूत्र बघूया आपण आणि पुढे जाऊया. काही पुराणातील 2 सूत्र बघायचे आहेत आपल्याला. जसं की स्कंद पुराणात काही संदर्भ आहेत त्याच्याबद्दल बघा. कषाय विषयारंभ त्यागो यत्र विधीयते उपवास स विज्ञेयो शेषलंघन विदो, अशा प्रकारचा काय आहे स्कंद पुराणातील एक हे सूत्र आहे. त्यासोबत 2 सूत्र आपल्याला पुराणातील बघायचे आहेत. त्याच्यापूर्वी वेगवेगळ्या ग्रंथातील सूत्र किंवा श्लोक आपण बघितलेले आहेत. आयुर्वेदातील पण काही माहिती घ्यायची, पण ते पुढे घ्यायची आहे. लंघन हा एक वेगळा विषय आहे आणि तो सुद्धा सविस्तर आपल्याला बघायचा आहे. तर बघा, आताच हे जे सूत्र पाहिलंय त्याच्यामध्ये काय सांगितले, तर अविद्येने मूळ जे दोष प्राप्त होत असतात. आता बघा, सर्व ह्याची जननी जी आहे पतंजली योग सूत्रामध्ये काय सांगितले हो, हे अविद्या. काय आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, काय आहेत हे सगळे हे आहेत. पंच पंचक्लेश. क्लेश. हा, आणि सर्वांची जननी कोणाला म्हणलेला आहे, अविद्या म्हटलेला. म्हणलं आहे. त्यासोबत आता याच्यामध्ये आणखीन काय सांगितले बघा, तर प्रमुख राग, द्वेष, ईर्षा, मद, अहंकार, मत्सर इत्यादी त्याग विषयी भोगाची इच्छा त्याग करण्यासाठी परमार्थ तत्वासाठी करावयाचे व्रत म्हणजे उपवास. आता बघा, उपवासाला 2 पद्धतीची सांगड आहे. एक तर उपाशी राहणे, हा पण एक उपवासच आहे. आणि ते उपाशी राहणं काही नियमाला धरून, काही नियमांचं आचरण करून, काही गोष्टींना धरून जर आपण तिथं करत असोल तर त्याला व्रत असं म्हणायचं. लक्षात, दोन्हीतला फरक बघा, लक्षात येतोय का? उपवास म्हणजे बघा, आता समजा एकादशी आहे, तर आपण चुकून काही जरी तोंडात टाकलं तर त्याला नियम आहेत. त्याला काय आहेत, नियम. आणि त्यावेळी आपण त्यासोबत फक्त देहानच म्हणजे शरीरानच उपवाशी राहत नाही, तर इतर गोष्टी सुद्धा टाळत असतो. म्हणजे वाईट कृत्य करणं टाळत असतो. असे वेगवेगळे नियम त्याला लागू असतात. म्हणजे त्याला उपाशी राहणं आणि तेच उपाशी राहिलेलं जर व्रत म्हणजे काही नियमांना अनुसरून जर उपाशी आपण राहिलं तर त्याला म्हणायचं आहे व्रत. लक्षात. त्यासोबत इथं काय म्हणतात बघा, काय म्हणलेलं आहे, तर उपवास म्हणजे फक्त उपवाशी राहणे नाही. लक्षात. तर हे जे सांगितलेले विषय आहेत, राग, द्वेष, अहंकार, या सर्व विषयाच्या भोगाची इच्छा त्यागून आपण त्या दिवशी काय करायचं आहे, उपवास धरायचा. हा महत्वाचा हेतू आहे असं म्हटलेलं आहे. आणि हा हेतू नसताना नुसतं उपाशी राहणं त्याला म्हटलंय लंघन असं म्हटलेलं आहे, म्हणजेच उपाशी राहणं. त्याला आता बघा, हे कशामध्ये येतं,
फिलॉसॉफीमध्ये येतं, तत्वज्ञानामध्ये येतं. उपवासाच्या तत्वज्ञानामध्ये हे आपल्याला लिहिता येतं. त्यासोबत आणखीन पुढे काय सांगितले बघा, उपाव्रतस्तु पापेभ्यो यस्तु वासो गुणीसह उपवासस विज्ञेयो न शरीरस्य शोषणम. म्हणजे बघा काय म्हटलंय, तर पापापासून आता कारण सांगितलंय कशासाठी, पापापासून मुक्त होण्यासाठी व सद्गुण युक्त जगणे म्हणजे उपवास. आलं लक्षात. त्यासोबत फक्त शरीराचे पोषण करून अन्न त्याग करणे म्हणजे उपवास नव्हे. असं सुद्धा शोषण शोषण आहे बरं का, शरीराचे शोषण करून अन्न त्याग करणे म्हणजे उपवास नव्हे. तर तिथं आपल्याला पापापासून मुक्त होण्यासाठी सद्गुणयुक्त जगण्यासाठी उपवास आहे असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. आता बघा, आपण गेल्या वेळेस पासून आपण पाहिले, काही जणांनी पापापासून मुक्त होण्यासाठी म्हणलं, काही जणांनी काय म्हटलं, देवाच्या भक्तीपोटी म्हणलं. व त्याचप्रमाणे हे जे हिंदू धर्मातील विविध उपवास आहेत, हिंदू धर्मातील जे विविध उपवास आहेत त्या मागची जी वेगवेगळी कारणं आहेत. काय कारण आहेत बघा, तर एक आहे देवी देवतांना प्रसन्न करणे, बरोबर आहे. त्यासोबत पापक्षालन करणे आहे का, हे पण आहे, ते पाहिले आपण. त्यासोबत भक्तिभाव म्हणजे देवाच्या भक्तीपोटी, देवाच्या प्रेमापोटी. आता बघा काही जण काय म्हणतात, उपवाशी राहिल्यानं कुठं देव पावतो का असं म्हणतात. परंतु त्या मागचं जे तत्वज्ञान आहे, एखादा भक्त ज्यावेळी उपवाशी राहतो किंवा उपवास धरतो, त्या मागचं जे तत्वज्ञान आहे त्या व्यक्तीला माहित नसतं. म्हणून तो काय म्हणत असतो, उपाशी राहिल्याने देव प्राप्त होतो का. किंवा बरेच लोक असे आहेत ज्यांना एक टायमाचं जेवण, कधी एक टायमाचं मिळतं तर कधी एक टायमाचं सुद्धा जेवण मिळत नाहीत. म्हणजे अशा लोकांना मग देव लवकर पावला असता असं ते म्हणतात. म्हणजे उपवासाची काय करतायत, ते अवहेलना करतायत. बरोबर आहे का. बघा, एक दिवस आपण उपवाशी राहतो, परंतु काही लोक असे आहेत की उपासमारीने मरतात. रोज रोज त्यांना अन्न खायला मिळत नाही. मग अशा लोकांना का देव प्रसन्न होत नाही, असं सुद्धा काही लोक उपहास करतात. परंतु त्या मागचं जे तत्वज्ञान आहे, आता हा जो उपाशी राहण्यामागचा उद्देश आहे, त्याच्यामध्ये तुमची भक्ती किती आहे, तुमची तत्परता किती आहे, तुमचा त्याग किती आहे, तुम्ही विषय वासनेपासून किती दूर जात आहात, बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टी एकंदरीत लक्षात घेऊन तिथं मग ते उपवासाचं फल तुम्हाला प्राप्त होत असतं. आलं लक्षात. मग त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, तर भगवंताकडून काही मिळवण्याच्या अपेक्षेने उपवास करणे, असं सुद्धा उपवास काही असतात. जसं की मला नोकरी लागू दे, मी हे करतो किंवा ते करतो, किंवा 16 सोमवाराचं हे असेल, व्रत असेल, किंवा आता अलीकडेच एक प्रचलित झालेला म्हणजे 40 दिवसाचा काहीतरी उपवास करत आहेत बघा स्त्रिया. कोणता त्याचं नाव, पशुपती व्रत आहे का ऐकण्यात तुमच्या? हो सर. किती दिवसासाठी करतात ते माहिती नाही पण ऐकण्यात आहे सर. सोमवारी काहीतरी करतात. पण सध्याचा हो. प्रचलित हा विषय आहे. आणि विशेष करून कशासाठी करतात स्त्रिया, तर त्याच्या मागे काही ना सौभाग्यासाठी काही, सर. काय म्हणलात, सौभाग्यासाठी करतात. सौभाग्यासाठी तर करतातच. आता शिवकथा जी आहे बघा, पंडित मिश्रा जे जी शिवकथा करतात, त्याच्या ह्याच्यातून माध्यमातून अलीकडच्या या काळामध्ये पशुप्रती व्रत हे थोडस जास्तच प्रचलित झालेलं आहे. आपण 16 सोमवारचं व्रत हे ते वेगळे, ते जुने आहेत. हे पण जुनच आहे पशुपती व्रत, पण ते त्यांच्या सांगण्याच्या माध्यमातून ते जास्त आता प्रचलित झालेलं आहे. आणि विशेष करून म्हणजे आपल्या काही शारीरिक अडचणी असतील, कोणी रोगाने पीडित झालेले असतील, कोणाला एखादा मोठा रोग असेल, किंवा शरीरातील काही आपल्या कौटुंबिक काही अडचणी असतील, वादविवाद असतील घरात, किंवा आणखीन काही कुठल्या गोष्टी असतील, नोकरीच्या संदर्भात असतील, म्हणजे अशा संदर्भात ते एखादं मागणं आपलं पूर्ण व्हावं, एखादी इच्छा आपली पूर्ण व्हावी,
म्हणून सुद्धा व्रत केले जातात. म्हणजे हे जे आपण पाहतोय आपण सध्या, तर व्रत करण्यामागची कारण किंवा उपवास करण्यामागची कारण ही आहेत. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, दुःखाला दूर करण्यासाठी असं इत्यादी विविध गोष्टींसाठी हे उपवास केले जातात. त्यासोबत बघा, याच्या व्यतिरिक्त एखादं काही उदाहरण आहे का की ज्यासाठी उपवास करता येईल? तर बघा, आपण सुरुवातीला जे उदाहरण दिलं होतं की देवाकडून देवालाच मागण्यासाठी सुद्धा उपवास करता येतो. जसं की पार्वती मातेने केलेला होता बघा. कोणाला मिळवण्यासाठी? परमेश्वराकडून परमेश्वरालाच मिळवण्यासाठी. बघा, तुम्ही एखाद्या जेलमध्ये आहात अडकलेले आणि एखाद्या राजाचा समजा एखाद्या आता राजाचा जो काळ होता तो पूर्वीचा होता. समजा तशा काळामध्ये काही आहेत लोक आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यानं काय ठरवलं की जेलमधले जेवढे लोक आहेत त्यांना सर्वांना त्याच्या वाढदिवसा दिवशी ते जे मागतील ते त्यानं द्यायचं ठरवलं. मग काही जणांनी काय केलं, काही वेगळंच मागितलं, काही जणांनी काहीच मागितलं. परंतु काही जे हुशार होते कैदी त्यांनी काय म्हणलं, आम्हाला या कैदीपणातून मुक्त करा, या जेलमधून मुक्त करा. हे मागणं सर्वश्रेष्ठ मागणं आहे. जसं की आपल्या साधू संतांनी ईश्वराकडून ईश्वरालाच मागितलेलं आहे. जे हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ काय आहे? उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट सुद्धा आपल्याला उपवासाच्या माध्यमातून पूर्ण करता येते. त्यासोबत आता बघा, आता ही काही कारणं झाली उपवास करण्यामागची. त्याच्यानंतर काही उदाहरणं आहेत. म्हणजे आता ही उदाहरणं तुम्हाला सर्वांनाच माहीत असतील. जसे की एकादशीचे व्रत असेल, प्रदोष असेल, नवरात्र असेल, शिवरात्री असेल, ऋषी पंचमी असेल, गणेश चतुर्थी, तिथी, वेगवेगळ्या तिथी असतील, वेगवेगळे उत्सव असतील किंवा जे आपले रेग्युलर चालणारे जे वार आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. कोणी गुरुवार करतं, कोणी शुक्रवार करतं, कोणी सोमवार करतं. असे काही वार असतील. म्हणजे ही वेगवेगळी उदाहरणं आपण त्याच्यामध्ये उपवासामध्ये देऊ शकतो. त्यासोबत मग आता सुरुवातीला तुमच्याकडून मी विचारून घेतलं होतं, की उपवासाच्या दिवशी काय खायचं? त्याच्यावरती आपली चर्चा त्याच्यामध्ये झालेली होती. कोणी शाबू खातील, कोणी शाबू वडे खातील, कोणी चिप्स खातील, असे वेगवेगळे विषय त्या दिवशी झाले होते. परंतु तुम्ही असतील किंवा मी असेल किंवा या याच्यातील जे व्यक्ती आहेत, लोक आहेत, सर्वसामान्य जी जनता आहे, ती असतील, तर त्यांच्यामध्ये उपवासाच्या प्रकाराच्या बाबतीत तितकीशी जागृती नाही. तितकीशी जागृती नाही म्हणजे नेमकं उपवास कशा पद्धतीनं करावा? किंवा आपण जो उपवास करतोय, तो कोणत्या प्रकारचा आहे? काय खातोय? काय त्याग करतोय? हे तितकंसं त्यांना माहीत नाही. आलं का लक्षात? कारण हे फक्त धार्मिकतेशी चिटकून, धार्मिकतेशी निगडूनच ते उपवास करतात. परंतु ज्या लोकांचं कोलेस्टेरॉल वाढलेलं आहे, ज्या लोकांचं वजन वाढलेलं आहे, ज्या लोकांचा उच्च रक्तदाब वाढलेला आहे, असे लोक काही जे जागृत झालेले आहेत. कशामुळं जागृत झालेले आहेत? की वेगवेगळ्या जीवघेण्या आजारामुळं काही लोक जागृत झालेले आहेत आणि त्यांना असं माहिती झालंय की उपवासाद्वारे सुद्धा आपल्याला शारीरिक आरोग्य मिळवता येतं. त्यावेळी ते लोक हे जे उपवास आहेत, ते उपवास इतर लोकांप्रमाणे तर करतातच, पण त्याच्यामध्ये विशिष्ट अशी काळजी घेऊन ते उपवास करतात. विशिष्ट अशी काळजी घेऊन करतात. म्हणजे किती खायला पाहिजे? किती प्रमाणामध्ये खायला पाहिजे? किंवा एकदा जेवल्यास नंतर आणखीन काय खायला पाहिजे का नको? हे जे आहे, हे कधी आपल्या लक्षात येतं, तर एखाद्या विकारामध्ये आपण पडलेले असोल, त्याच्यामधून आपल्याला बाहेर यायचं असेल, तर वेगवेगळ्या अभ्यासातून असं दिसून येतं, की उपवास खूप गरजेचे आहेत. ते आपल्याला सायंटिफिक दृष्टिकोनातून आपल्याला पुढे बघायचं आहे उद्याच्या तासामध्ये. उद्याचा तास खूप महत्त्वाचा आहे. कारण सायंटिफिक दृष्ट्या उपवासाचे काय-काय परिणाम आपल्या शरीरावरती होतात. 1 दिवसाच्या उपवासानं काय होतात, 6 तासाच्या उपवासानं काय होतात किंवा 3 दिवसाच्या उपवासानं काय होतात, असले वेगवेगळे सायंटिफिक परिणाम आपल्याला उद्या पाहायचे आहेत. पण आज आपल्याला प्रकार काही बघायचे आहेत. आता त्याच्यातला एक प्रकार आहे, तो आहे निराहार. काय आहे?
निराहार म्हणजे काय हो? काय असेल हे? माहित असेल तुम्हाला सर्वांनाच. निराहार उपवास म्हणजे काय? आहार घ्यायचा नाही सर. हा, निराहार म्हणजे नि जो शब्द पुढे आहे तो आहार नकाराला. नाही. काय आहे? नि नावाचा जो शब्द अक्षर आहे ते नकारार्थी आहे आणि पुढे काय आहे? आहार आहे. नि म्हणजे नाही आणि आहार काय नाही? आहार नाही. आलं का लक्षात? मग आहारामध्ये काय असेल? सॉलिड असेल, घन पदार्थ जसे की तुमची शाबू आहे, खिचडी भगर असेल, हे सॉलिड. आणि आणखीन एक आहार कोणता? तर रस आहार म्हणजे कोणता? जे लिक्विड आहे, जसे की दूध आहे, लिंबू पाणी आहे, फळांचा रस आहे. ज्यूस आहे. हा, हे लिक्विड स्वरूपातील आहार. किती स्वरूपातील झाले आपले? दोन. एक आहे सॉलिड आणि एक आहे लिक्विड. लिक्विड. परंतु इथं काय म्हणले? निर आहार म्हणलंय. निर म्हणजे आहार कसलाच नाही, सॉलिड पण नाही आणि लिक्विड पण नाही. दोन्ही स्वरूपाचे आहार याच्यामध्ये नाहीत. पण याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पुढे पडतात. याच्यात काय पडतात? दोन प्रकार पडतात. एक प्रकार म्हणजे दोन्ही पदार्थ घ्यायचे नाहीत. आहार म्हणजे जेवण पण करायचं नाही आणि लिक्विड पण काही घ्यायचं नाही. आणि हा उपवास आपल्याला 12 तास किंवा 24 तासाचा करता येतो. किती तासाचा? 12 तास. ज्यांना शक्य आहे त्यांना 24 तास आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी 12 तास अशा स्वरूपामध्ये सुद्धा हा करता येतो. आणि विशेष म्हणजे या प्रकाराला सर्वोत्कृष्ट प्रकार, सर्वश्रेष्ठ प्रकार असं म्हणून सुद्धा संबोधलेलं आहे. पुण्या प्रकाराला, निराहार प्रकाराला. आता याच्यात दोन प्रकार कसे पडतात? तर एक प्रकार आहे काहीच घ्यायचं नाही, सॉलिड घ्यायचं नाही, लिक्विड घ्यायचं नाही, एक प्रकार. आणि दुसरा प्रकार काय आहे? तर सॉलिड घ्यायचं नाही पण लिक्विड घ्यायचं. पण काय घ्यायचं? फक्त पाणी घ्यायचं. आलं का लक्षात? लिक्विड घ्यायचं म्हणजे ज्यूस घ्यायचा नाही. आलं का लक्षात? लिक्विड म्हणजे दूध घ्यायचं नाही, तर काय घ्यायचं आहे? फक्त पाणी. आलं का लक्षात? आणि अशा स्वरूपाचे दोन प्रकार आपण तिथं सांगू शकतो. एक सजल आणि दुसरा निर्जल. आणि हा जो प्रकार आहे सर्वश्रेष्ठ प्रकार आहे. आणि या प्रकाराचेच आपल्याला फिजिकल फायदे सुद्धा अतिशय खूप महत्वाचे फायदे सुद्धा आहेत. त्यासोबत हा प्रकार जास्तीत जास्त आपण 30 म्हणतो 3 दिवसापर्यंत आपण करू शकतो. जास्तीत जास्त 3 दिवसापर्यंत वैद्यकीय दृष्टिकोनातून 3 दिवसापर्यंत करू शकतो. किंवा एखादी एकादशी आहे बघा निर्जला, अशा वेळी सुद्धा म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा त्यावेळी आपण तो निराहार नावाचा प्रकार करू शकतो. आता दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव काय आहे? फल आहार. सर. पुढे काय नाव लावतो? हा, सर आता हे जे आपण पहिला प्रकार बघितला निराहार. आता जे रोजे उपवास केले गेले होते मुसलमानांनी, त्याच्यामध्ये हा. हाच प्रकार केला होता काय? नाही, तो पुढे येतो. आता पुढे पाहूया, ते आहे आपल्याला पुढे बघायचं. हो का? हा. पण हा जर निराहार केला आपण 3 दिवस समजा, आणि हा. त्याच्यानंतर जर आपण हेवी लोडेड खाऊ शकत नाही, कारण 3 दिवसानंतर थोडं आपले पचन संस्थेला ते जेवढं सगळं सहन होईल तेवढंच. उपवासाच्या नंतर काय खावं हा सुद्धा विषय आपल्याला पुढे आहे, त्याच्यामध्ये ओके. ते बघायचं आपल्याला. हं. आज उपवास केलाय आणि बघा आज अगोदर काय असते? एकादशी. आणि दुसऱ्या दिवशी काय असते? या अगोदर काय असते? दुप्पट एकादश. खाशी. आणि दुसऱ्या बारस दुप्पट असते. खाशी. नाही, आज एकादश आणि उद्या बारस असा येतो बघा योग. बरोबर आहे का? एकादशी दिवशी पूर्ण उपवासी आणि बारशी दिवशी पुरणपोळ्या वगैरे तळलेलं वगैरे सगळं आपण त्या दिवशी फुल, जेवढं काल उपाशी होतो त्याच्यापेक्षा दुप्पट आपण टाकी फुल करून टाकतो. म्हणजे ते योग्य आहे का? म्हणजे तेच आता मी मगाशी म्हंटल, तुम्ही असतील, मी असेल किंवा जे सामान्य लोक आहेत त्यांना उपवासाच्या प्रकाराविषयी तितकीशी माहिती नाही, त्याच्यामुळं हे तसं घडतं. परंतु ज्यांना शारीरिक विकाराने ग्रस्त आहेत ते थोडासा अभ्यास करतात, ते काय केल्यानंतर काय होतं, मग त्याच्यामध्ये त्यांना उपवास सापडतो. उपवासामध्ये कसं उपवास केला पाहिजे,
किती खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे, याचं जरा भान ठेवून मग ते नंतर करतात. पण सामान्य लोक तितकंसं त्याच्याबद्दल हे नाही. ठीक आहे, तो विषय पुढे आहे. पुढे कुठं चालू आहे आपण आता? फल आहार. आता समजा निराहार जो उपवास 3 दिवसाचा करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी घेऊ शकतो. कारण पाणी एक लक्षात ठेवा, उपवास कोणत्याही प्रकारचा असेल त्याच्यामध्ये पाणी खूप आवश्यक आहे. पाणी खूप आवश्यक आहे, कारण उपवास करताना आपल्या शरीरातील जे टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात, ते टॉक्सिन्स आता बघा, पाण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. जसं की आता पुढे एक जल थेरपी नावाची थेरपी आपल्याला पुढे बघायचं आहे. पाणी जसं थंडावा देतं, तसंच घाण धुवून काढण्याचं सुद्धा काम करतो. बरोबर आहे. जसं की आपण भांडी धुण्यासाठी वापरतो, कपडे धुण्यासाठी वापरतो, फरशी धुण्यासाठी वापरतो. म्हणजे घाणीला धुवून काढण्याचा गुण सुद्धा कशामध्ये आहे? पाण्यामध्ये आहे. तसंच आपल्या शरीरातली सुद्धा घाण ही उपवासाद्वारे निघून जात असते किंवा काढून टाकली जात असते. त्यामुळे अशा उपवासामध्ये सहसा पाणी घ्यावं किंवा पाणी जास्त प्रमाणामध्ये घ्यावं, हे अतिशय महत्वाचं आहे. आहार कमी घ्या, पण पाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये तिथं घेतलं तरी चालतं. आता काही जण काय करतात, की काही जणांना खूपच निराहार राहिलं की चक्कर वगैरे येते. चक्कर येते, डोळ्यापुढे अंधारी येते. तर अशा लोकांनी एखाद्या वेळेस पाण्यामध्ये थोडंसं मध, 1 चमचा मध टाकून आपण घेऊ शकतो. ते आपण पुढे बघूया. पण निराहारामध्ये सहसा फक्त पाणी घेतलेलंच योग्य असेल. परंतु ज्यांना शक्य नाही, अशा लोकांसाठी फक्त 1 चमचा मध टाकून आपण तिथं घेऊ शकतो त्या पाण्यामध्ये. ठीक आहे. तर आणखीन दुसरा जो पुढचा प्रकार आहे कोणता? फल आहार. फल आहारामध्ये काय सांगितलंय? तर अगोदरचा शब्द आहे फल आणि पुढचा आहे आहार. आपल्या जेवणामध्ये कशाचा वापर करायचा आहे? फळांचा वापर करायचा आहे, म्हणून त्याला फल आहार असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं तिथं उपयोगात आणू शकतो. जसे की डाळिंब असेल, द्राक्ष असेल, सफरचंद असेल, पपई असेल, वेगवेगळे प्रकारची फळं. फक्त फळं खायची. फळं काय आहेत? सॉलिड आहेत का लिक्विड आहेत? सॉलिड आहेत. पण इतर गोष्टी खायच्या नाहीत. फळ आणि पाणी या दोन्हीच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच पदार्थ खायचा नाही. शिजवलेला असेल, तळलेला असेल, भाजलेला असेल, ते खायचे नाही. जशास तशी फळं खायची आणि पाणी प्यायचं. हा झाला फल आहार. त्याच्यानंतर दुसरा आहे दुग्ध आहार. आता बघा, दुग्ध आहारामध्ये काय करायचं आपल्याला? दुधाचा वापर करायचा आहे. दुधाचा आहार घेऊन आपल्याला हा उपवास करायचा आहे. आणि याच्यामध्ये विशेष गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काय? तर दूध आपण वापरताना ते काय करायचं आहे? तापवून त्याची साय काढून मग दुधाचा वापर करायचा आहे. आलं का लक्षात? तापवून साय काढून मगच दुधाचा वापर करायचा आहे. आणि विशेष करून जर गावरान गाईचं दूध मिळालं तर सर्वोत्कृष्ट उपवास हा तिथं होईल. पण सहसा आता आपल्याला गावरान गाई उपलब्ध होत नाही, त्यांचं दूध उपलब्ध होत नाही. म्हशीचं दूध आपण सहसा आपल्या वापरामध्ये असतं. पण हे वापरताना सुद्धा त्याच्यामध्ये जशाच तसं ते वापरायचं नाही, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि उकळून वरची साय काढून ते दूध आपण दिवसभरामध्ये पिण्यासाठी वापरायचं आहे. दिवसभरामध्ये फक्त दुधावरच राहायचं आहे म्हणून सकाळी 1 तांब्या आणि संध्याकाळी 1 तांब्या असं करायचं नाही. तर त्याचे सुद्धा भाग सांगितलेले आहेत. सकाळी थोडंसं प्यायचं आहे, दुपारी थोडंसं प्यायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी थोडंसं प्यायचं आहे. पण याच्यामध्ये चहा प्यायचा नाही. आता तुम्ही म्हणसाल, दुधाचा चहा हे आपण घेऊ शकतो का? नाही. कारण त्याच्यामध्ये चहापत्ती मिसळलेली आहे किंवा त्याच्यामध्ये साखर मिसळलेली आहे. त्याच्यामुळे ॲडिशनल काहीच करायचं नाही. फक्त दूध असं आपण तिथं घेऊ शकतो. याच्यामध्ये फळ सुद्धा चालणार नाहीत. पाणी तेवढं चालेल. त्याच्यानंतर दुसरा उपवास जो आहे दुसऱ्या प्रकारचा, तो आहे रूढीगत उपवास. रूढीगत उपवास. रूढीगत उपवास म्हणजे काय? तर बघा, तर एका वेळीचं जेवण करायचं.
आपण बरेच आता बघा सोमवार असेल, मंगळवार असेल, असे वेगवेगळे जे वार आहेत त्यावेळी आपण एका वेळचं जेवण करत असतो. पण एकादशी आहे म्हणजे ज्या दिवशी आपण फराळ करतो त्या दिवशी फराळ न करता फल आहार करायचा आणि तो तशा प्रकारचा उपवास करायचा. आलं का लक्षात? आणि आता रूढीगत उपवासामध्ये लक्षात येते का तुम्हाला? जसे की सोमवार एक टाइम जेवण करतो आपण, एक टाइम जेवण करतो त्याच्यामध्ये किंवा आणखीन जे असं एक टाइम जेवण करून करायचे असतात त्याला म्हणायचं आहे रूढीगत उपवास. आणि हा जो रूढीगत उपवास आहे तो 24 तासातून एक जेवण घ्यायचं आहे, जसं की दुपारचं. त्याच्यामध्ये सकाळी चहा घ्यायचा नाही, दुपारी चहा घ्यायचा नाही, संध्याकाळी चहा घ्यायचा नाही, त्यासोबत दूध सुद्धा घ्यायचं नाही, पाणी तेवढं घ्यायचं आहे. एक वेळेसचं जेवण घ्यायचं आहे आणि पाणी इतर वेळेमध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ हा जो वेळ आहे त्याच्यामध्ये पाणी तेवढं तुम्ही घेऊ शकता, चहा घेऊ शकत नाही आणि घ्यायचा पण नाही. त्यासोबत आता हे जे जेवण आहे तुमचं एक वेळेसचं, हे जेवण कसं असायला पाहिजे? हे जे जेवण आहे हलके, साधे आणि आळणी, त्यासोबत तेल तूप विरहित अशा स्वरूपाचं जेवण पाहिजे. आता समजा तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवार करताय, सोमवारचे उपवास करताय, मग एक टाइम जेवायचा असतो म्हणून काय काय करता हो तुम्ही जेवणासाठी? बरेच पदार्थ तुम्ही बनवलेले असतात, बरेच व्यंजन बनवलेली असतात आणि विशेष करून सोमवार आहे म्हणून गोडधोड आपण काही ना काही केलेलं असतं. आलं लक्षात? गोड असतं, काहीतरी तळलेलं असतं, म्हणजे ताट आपलं काय आहे पूर्ण अशा वेगवेगळ्या व्यंजनांनी भरलेलं असतं. पण तसं करायचं तिथं नाही. बघा, जर तुम्हाला खराच उपवास करायचा असेल तर त्याच्यात नियम काय काय वापरायचे तुम्हाला? तर एकतर आळणी जेवण करायचं आहे, मिठाचं प्रमाण कमी वापरायचं. मिठाचं जर आळणी होतच नसेल तर मिठाचं प्रमाण कमी, वरून मीठ घ्यायचं नाही किंवा शेंदी लोणचा तुम्ही तिथं वापर करू शकता, म्हणजे सैंधव मीठ, सैंधव मिठाचा वापर करू शकता. परंतु सहसा तुम्हाला अधिक जर त्याचे फायदे घ्यायचेच असतील, नियमानं जर उपवास करायचा असेल तर एक टाइमचा जेवण जे आहे ते आळणी करायचं आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे हलकं जेवण करायचं आहे. हलकं म्हणजे काय? जे पचण्यास आहार जो आहे, जो पचण्यास आहार कसा असला पाहिजे? हलका असला पाहिजे. आता समजा दुग्धजन्य पदार्थ आहेत किंवा एखादी खीर आहे, ते पचण्यास कसे आहेत? जड पदार्थ आहेत किंवा तळलेले पदार्थ आहेत, ते सुद्धा पचण्यास कसे आहेत? जड आहेत. परंतु एक वेळचा जो जेवणामध्ये हलके पदार्थ तिथं वापरायचे आणि विशेष करून साखर विरहित आणि तेल तूप विरहित अशा स्वरूपाचे पदार्थ तिथं आपल्याला वापरायचे आहेत. त्यासोबत एक वेळच्या जेवणाव्यतिरिक्त तिथं आपल्याला इतर कोणतंही पदार्थ दुपारी वगैरे चहा प्यायचा नाही, अशा स्वरूपामध्ये तिथं नियम ते नियम आपल्याला पाळून एक टायमाचं जेवण करून रूढीगत उपवास आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यासोबत आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे पाणी जे आहे, पाण्यामध्ये मध टाकून किंवा पाण्यामध्ये लिंबू पिळून आपण ते पाणी सुद्धा पिऊ शकतो. परंतु ज्यांना सर्दी आहे, दमा आहे, कफ आहे, सूज आहे, लो बीपी आहे, अशा व्यक्तींनी मात्र तिथं लिंबू टाकून पाणी घ्यायचं नाही, फक्त पाणी घ्यायचं आहे. असं हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे झाले प्रकार, उपवासाचे प्रकार कोणानुसार? हिंदू शास्त्रानुसार किंवा हिंदू धर्मानुसार. आणि आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा हेच प्रकार लिहायचे आहेत उपवासाचे प्रकार म्हटल्यानंतर. कारण आणखीन प्रकार पुढे आपण पाहणार आहोत, जसे की जैन धर्मातील उपवास आहे. परंतु प्रकारामध्ये हे प्रकार आपल्याला इथं लिहायचे आहेत. आता हे झाले प्रकार. पण आता हे किती दिवसासाठी करू शकतो आपण? जसे की 1 दिवस म्हणजे 24 तासासाठी, 3 दिवस, 7 दिवस, 9 दिवस. 9 दिवस म्हणजे नवरात्रीचे उपवास असतील जसं नवरात्रीप्रमाणे, किंवा 15 दिवस असेल, महिना, 1 महिना म्हणजे पूर्ण श्रावण महिना पाळला. असं एक टाइम जेवण करून आपण पूर्ण श्रावण महिना करत असतो त्याप्रमाणे, किंवा 3 महिने, 3 महिने पाळून, किंवा 4 महिने म्हणजे
चातुर्मास करतात बघा काही लोक, एक टाइम जेवून चातुर्मास करतात असं असेल, किंवा 6 महिने, आणि जास्तीत जास्त मोठा उपवास म्हणजे 1 वर्ष, अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून. आणि आता काही जे लोक असतात बघा, काही जे लोक असतात ते उपवास वगैरे असं ह्याच्यानं करत नाहीत, पण जेवतातच एक टाइम, एकच टाइम जेवण करतात दुपारी, किंवा सकाळचे जेवण करत नाहीत आणि रात्री जेवण करत नाही, एकच टाइम. अशा स्वरूपाचे पण काही लोक आहेत, त्याला पण उपवासच म्हणायचा आहे, पण ते उपवाशी राहणं झालं. आणि त्याला जर नियम चिटकले, म्हणजे इतर जे नियम आहेत, जसं की आपण एकादशी दिवशी वगैरे आपण नियम पाळतो, इतर गोष्टी, काही वाईट कृत्य म्हणा, असं जे नियम पाळतो, ते नियम त्याला चिटकले नाहीत, तर ते उपवाशी राहणं झालं. आणि नियम त्याला चिटकले तर तो उपवास झाला, आध्यात्मिक दृष्टिकोनातून उपवास झाला. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार, उपवासाच्या मागची कारणं, वेगवेगळी उदाहरणं, आणि कालावधी, किती दिवसापर्यंत आपण उपवास करू शकतो, तो कालावधी सुद्धा इथं आपण बघितलेला आहे. आता हा सर्व जो भाग आहे, तुम्ही उपवासाच्या तत्वज्ञानामध्ये, तत्वज्ञानाविषयी जर प्रश्न आला त्याच्यामध्येही लिहू शकता, किंवा इतिहास म्हटलं तरी लिहू शकता. इतिहासामध्ये आणखीन पुढील काही गोष्टी तिथं भर घालायची आहे. ते बघा, ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये उपवास आहेत, तर जगभरातील इतर बऱ्याच धर्मामध्ये सुद्धा उपवास आहेत. कोणी बोलते का? बोलताय का कोणी? आवाज माझ्याकडे येत नाही व्यवस्थित, खरखर असं नाही वाटतं. सर. ठीक आहे, पुढे बघूया. ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये उपवास आहेत, आता आपण बघितले, वेगवेगळी उदाहरणं बघितली एकादशी वगैरे, तसं त्याचप्रमाणे जगातील इतर धर्मामध्ये सुद्धा उपवास आहेत. मग कोणकोणते? जसं की मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल. वाटते का तुम्हाला ख्रिश्चन धर्मामध्ये उपवास असेल म्हणून? ऐकलंय का कधी? कधी पाहिलंय का? ख्रिश्चन धर्माचे लोकच आपल्या अवतीभोवती नाहीत, त्याच्यामुळे त्याचा तेवढा सहसंपर्क येत नाही. पण मुस्लिम धर्माचे लोक आपल्या अवतीभोवती असल्यामुळं काल परवाच त्यांचा एक उपवास झाला. आताच समृद्धीताईंनी सांगितल्या होत्या बघा तो. तशाच प्रकारे इतर धर्मात सुद्धा आहेत, ख्रिश्चनांमध्ये सुद्धा आहेत, यहुदी लोकांमध्ये आहेत, मुस्लिम लोकांमध्ये आहेत, जैन लोकांमध्ये आहेत. हे सगळे जे हे आहेत वेगवेगळ्या धर्मीय ह्याच्यामध्ये, त्याचा भाग तुम्ही उपवासाच्या इतिहासामध्ये घेऊ शकता. बघूया आणखीन काही धर्मातील काही उपवास बघूया. बघा, हिंदू धर्माप्रमाणे इतर धर्मातही उपवास आहेत. उपवासाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता त्याच्यातील 1 नंबरचा जो प्रकार आहे, किंवा 1 नंबरचा जो आहे, तो आपल्याला बघायचा आहे, जैन धर्मातील उपवास. आता जैन वेगळे आहेत बरं का, जैन धर्म वेगळा आणि बौद्ध धर्म वेगळा, आलं का लक्षात? ठीक आहे. जैन धर्मामध्ये काय सांगितलंय, आणि विशेष बघा, जैन धर्मातील लोक सुद्धा अतिशय कडक अशा प्रकारचे उपवास ते करत असतात. त्याच्यापैकी पाहिले का तुम्ही कुणी एखादा उपवास त्यांचा, किंवा जेवणाबाबतचा एखादा नियम तुम्ही पाहिलाय का त्यांचा, किंवा ऐकण्यात आहे का? हो सर, जैन लोक हे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवतात, संध्याकाळी लवकर जेवतात. सूर्यास्तापर्यंत, सूर्यास्ताच्या अगोदर हो. सूर्यास्तानंतर जेवण. नाही. म्हणजे सूर्यास्तापासून सूर्यास्तापर्यंत जेवण करतात, आणि सूर्यास्ताच्या नंतर उद्याच्या सूर्योदयापर्यंत जेवण करत नाहीत, म्हणजे कसलंच अन्न ग्रहण करत नाहीत. हा सुद्धा एक प्रकारचा उपवासच झाला. आणि हे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये हा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. आणि मुस्लिम मध्ये आता जो उपवास झाला तो कशा प्रकारचा झाला? काय करतात? ते दिवसभर काय खात नाहीत, दिवसभर पाणी पण पित नाहीत, हा, आणि नंतर उपवास सुटला की मात्र सगळं खातात सर ते. म्हणजे दिवसा खात नाहीत, रात्री खातात, असं आहे. बरोबर आहे का बघा? हो.
बरोबर आहे का? हम्म 7 नंतर खातात. जैन का म्हणजे रात्री झालं की ते. हो. आता जैन लोक काय करतात, दिवसा खातात रात्री खात नाहीत. आणि मुस्लिमांमध्ये कसं आहे, दिवस दिवसा दिवसा खात नाहीत, रात्री खातात. रात्री खातात. म्हणजे आता हे काय आहे, ही वेगवेगळी बंधन आहेत. अलग लक्षात. ज्यांचे त्यांचे वेगवेगळे नियम आहेत. परंतु उपाशी राहणं हा महत्वाचा नियम आहे. आलं का लक्षात? कोण रात्री उपाशी राहील, कोणी दिवसा उपाशी राहील, कोणी फक्त दुपारपासूनच उपाशी राहील. तर तो पण प्रकार आपल्याला तिथं पुढे बघायचा आहे. जे कोणते फक्त दुपारपासून उपाशी राहतात. ठीक आहे. आता जैन धर्मातील जे काही वेगवेगळे प्रकार आहेत बघा, एक एक आसन नावाचा प्रकार आहे. हे वेगवेगळे प्रकार आहेत. बियासन, चौविहार, तिविहार, दुविहार, आंशिक उपवास, वृत्ती संक्षेप उपवास, रस परित्याग, आठाई, नवाई, स्वरूपात, महिने, वार्षिक तप असं वेगवेगळे प्रकार आहेत. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो सालेखाना असा प्रकार आहे. तिथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे बघा. ठीक आहे. मग हा 1 नंबरचा जो उपवास आहे तो काय प्रकारचा आहे, तर ज्याप्रमाणे आत्ताच आपण म्हटलं की रूढीगत उपवास म्हणला बघा. रूढीगत उपवासामध्ये काय होतं, एकदा जेवण करायचं होतं. त्याचप्रमाणे हा एक आसन नावाचा जो प्रकार आहे तो सुद्धा दिवसातून एकदा जेवण करून केला जातो. फक्त नाव बदललं, प्रकार तसाच आहे. नाव तेवढं बदललं. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे बियासन, म्हणजे दिवसातून 2 वेळा जेवण करणे. इतर वेळी काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही. पाणी तेवढं तुम्ही पिऊ शकता. परंतु अलीकडच्या काळामध्ये चहाला एक एंट्री दिलेली आहे बरेच जणांनी. हिंदू धर्म असेल किंवा जैन धर्म असेल, जे अतिशय कडक पाळतात ते कडक पाळतात. परंतु सहसा चहाला एंट्री बरेच ठिकाणी आहे. ही एंट्री चुकीची आहे. ही टाळणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. किमान उपवासाच्या दिवशी तरी. परंतु आपल्या इकडं उलटं होतं. उपवासाच्या दिवशी चहा जास्त घेतला जातो. बघा, कोणी बाहेरून माणूस जरी असलं, समजा एकादशी दिवशी आपल्या घरी सोयरा वगैरे आला किंवा कोणी माणूस शेजारी पाजारी जरी आला, तरी त्याला आपण आदराने चहा करून पाजवतो. का? तर काय उपवास आहे त्यांचा, आज एकादशी आहे, चहा पाजला पाहिजे. पुण्याचं काम आहे, धर्माचं काम आहे म्हणून आपण त्यांना चहा पाजतो. परंतु हे चहा खूप चुकीचा आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, हा विषय वेगळा झाला. तर बियासन नावाचा जो प्रकार आहे, तो काय आहे? दिवसातून 2 वेळा जेवण घेणे. जसं की सकाळी एक असेल, म्हणजे सूर्योदयाच्या नंतर सकाळी लवकर ज्यावेळी आपण जशी की न्याहारी करतो, पण 9 वाजायच्या अगोदर. 9 वाजायच्या नंतर नाही. 9 वाजायच्या अगोदर अलीकडे ब्रेकफास्ट, न्याहारी जो आपण म्हणतो, त्यावेळी एक आणि दुपारचं जेवण काय करायचं, ड्रॉप करायचा आहे आणि रात्री दिवस मावळायच्या आधी सूर्यास्ताच्या अगोदर एक. अशा प्रकारे 2 जेवण करून बियासन नावाचा प्रकार केला जातो. चौविहार नावाचा जो प्रकार आहे तो कसा आहे, तर सूर्यास्तानंतर काहीही खायचं नाही. पण कधीपर्यंत? उद्याच्या सूर्योदयानंतर खायचं का मग लगेच? तर तसं नाही. तर आजच्या सूर्यास्ताच्या नंतर उद्याच्या सूर्यास्त. आलं का लक्षात? असं जवळपास 48 तासाचा अ, बघा, आजचा सूर्यास्त, मग उद्याचा सूर्यास्त. पण आता नियम काय करतात ते, उद्याच्या सूर्यास्तानंतर खायला येतं. पण हा उपवास कसा आहे, ह्या सूर्यास्तापासून उद्याच्या सूर्यास्तापर्यंत आहे. पण परत सूर्यास्तापासून काही खाल्लं जात नाही उद्याच्या सूर्यास्तापर्यंत, म्हणजे सूर्योदयापर्यंत. अशा प्रकारचा हा उपवास आहे चौविहार नावाचा. आणि तिविहार बघा, हा कसा आहे, सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी किमान नवशिकीपर्यंत अन्न नाही. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त पाणी पिण्याची परवानगी आहे. म्हणजे 3 दिवस हा घडतो उपवास. दुव्याहार जो आहे, दुव्याहार हा 2 दिवस घडतो. आणि आंशिक नावाचा जो उपवास आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर
आपल्या इच्छेपेक्षा कमी खायचा आहे. बघा, ज्यांना एक दिवस खाऊन उपाशी राहणं होत नाही किंवा ज्यांना 2 दिवस म्हणतो सॉरी बघा, एक वेळ खाऊन उपाशी राहणं होत नाही, त्यांनी 2 वेळी खाऊन उपाशी राहावं आणि ज्यांना 2 वेळी पण खाऊन उपाशी राहणं होत नाही, 3 वेळी जेवायचं आहे त्यांना. मग अशा लोकांसाठी कसं आहे, आंशिक उपवास आहे. म्हणजे कसा? तर इच्छेपेक्षा कमी खायचं. तुम्ही 3 वेळेस खाताय, तर आपली जितकी इच्छा आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात, मित आहार. मित आहार अशा प्रकारचा आहार घ्यायचा आहे. पूर्ण पोट भरून घ्यायचा नाही. थोडंसं तिथं शिल्लक ठेवायचं आहे आणि म्हणजेच इच्छेपेक्षा कमी आहार अशा स्वरूपाचा आंशिक नावाचा उपवास आहे. त्याच्यानंतर कोणता आहे बघा, वृत्ती संक्षेप. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण जे पदार्थ खातोय त्या पदार्थांची संख्या कमी करायची आहे. पदार्थांची संख्या कमी करायची आहे. जसं की आपण आताच मगाशी मी एक उदाहरण दिलं. श्रावण महिन्यातील सोमवार आहे. मग आपल्या ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. जसे गोड आहे, भाज्या आहेत वेगवेगळ्या, चपाती आहे, भात आहे, वरण आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तर कमीत कमी पदार्थांचा वापर करायचा आहे. म्हणजे फक्त एखादी भाजी आणि एक चपाती किंवा भाकरी, म्हणजे पदार्थांची संख्या कमी करायची. आलं का लक्षात? बघा, आंशिक मध्ये काय करायचं आहे, इच्छेपेक्षा कमी खायचे आहे आणि वृत्ती संक्षेप मध्ये काय करायचं आहे, खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची संख्या कमी करायची. आलं का लक्षात दोन्ही मधला फरक? त्याच्यानंतर आणखीन एक प्रकार आहे रस परित्याग. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जे आवडते पदार्थ आहेत ते पदार्थ खायचे नाही. काय करायचे आहे, जे आवडते पदार्थ आहेत तेच पदार्थ खायचे नाही, दुसरे पदार्थ खायचे आहेत. अशा प्रकारचा जो प्रकार आहे तो आहे परित्याग. आणि 28 म्हणजे 8 दिवस अन्न घ्यायचं नाही, फक्त पाण्यावर राहायचं. 8 दिवस अन्नच घ्यायचं नाही, फक्त उकळून गरम केलेलं पाणी. अशा प्रकारे 8आई नावाचा प्रकार आहे. 9आई म्हणजे 9 दिवस उपवाशी राहायचं आहे, अन्न घ्यायचं नाही, पाण्याचा वापर करायचा आहे. चोल भातू अशा नावाचा जो प्रकार आहे तो 16 दिवस अन्न घ्यायचं नाही, फक्त पाण्याचा वापर करायचा आहे. आता हे ज्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटीनुसार उपवास आहेत. आलं का लक्षात? कुणाला एक आसन पण होणार नाही आणि कुणाला बेआसन पण होणार नाही. त्यांना 3 वेळेस जेवायचं पण कमी जेवायचं आहे. पण काही लोक असे पण आहेत ते 8 दिवस करू शकतात. काही लोक असे आहेत ते 9 दिवस करू शकतात. म्हणजे ज्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटी नुसार. त्यासोबत यांच्यामध्ये सुद्धा मोठे उपवास सुद्धा आहेत. जसं की आपला श्रावण महिना म्हणजे 1 महिन्याचा उपवास, 1 माहा. चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा उपवास. हे कसे झाले? मोठे उपवास, दीर्घ उपवास. जसं आपल्या याच्यामध्ये आहेत तसेच यांच्यामध्ये सुद्धा मोठे उपवास आहेत. जसे की 1 महिन्याचा उपवास, दुसरा आहे 3 महिन्याचा उपवास. असे वेगवेगळे उपवास यांच्यामध्ये सुद्धा आहेत किंवा वार्षिक उपवास अशा प्रकारचा सुद्धा आहे. आणि शेवटचा जो प्रकार आहे सालेखाना, सालेखना, संलेखना असं सुद्धा बरेच वेळेस म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये काय हा प्रकार आहे, तर एखादी व्यक्ती जी मृत्यूच्या जवळ गेलेली आहे, म्हणजे समजा किंवा वयानं, आता कळतं बघा आपल्याला. म्हणजे आता आपण काय म्हणतो, बरेच वेळेस अशा व्यक्तीविषयी शब्द काय वापरतो, की मृत्यूशय्येवर आहे, म्हणजे आज मरल का उद्या मरल याची गॅरंटी नाही. अशा वेळी किंवा काही जे साधू संत आहेत, जैन मुनी आहेत, ते काय करतात, मृत्यू म्हणजे आता जवळ आलेला आहे अशा वेळी ते अन्न ग्रहण करण्याचं सोडून देतात. अन्न पाणी जवळजवळ सोडून देतात. अशा प्रकारचा सुद्धा उपवास त्याला केला जातो आणि त्याचं नाव आहे सालिखाना. असे वेगवेगळे प्रकार जैन धर्मियामध्ये सापडतात. म्हणजे हा झाला जैन धर्मियांचा उपवास. त्याच्यानंतर आपल्याला पुढे आणखीन एक प्रकारचा बघायचा आहे. तो कोणता आहे, जसं की आत्ताच काल परवा जो झाला मुस्लिमांचा, त्याला काय म्हणायचं आहे, रमजान.
बरोबर आहे का? रमजान महिन्यामध्ये केलेला. आणि त्या उपवासाचं नाव काय आहे सांगा बर? रोजा. उपवासाचं नाव आहे रोजा. आणि तो कधी केला जातो? रमजान महिन्यामध्ये केला जातो. आणि हा प्रकार कोणाचा आहे? मुस्लिम धर्मियांचा आहे. आणि हा कसा केला जातो? किती दिवसापर्यंत? 30 दिवसापर्यंत केला जातो. 30 दिवसापर्यंत असतो. कधी 29 दिवस असतो, कधी 30 दिवस असतो. पण आणि विशेष याच्यामध्ये काय काळजी आहे तर कधी कधी खाल्लं जातं, अन्नग्रहण कधी केलं जातं, याचे काही त्याचे नियम आहेत. दिवसभर उपाशी असतात, रात्री किंवा सकाळी त्यांचा जो नियम चालू होतो त्याच्या अगोदर खाल्लं तर चालतं, परंतु नंतरचा सकाळचा जो पूर्ण दिवस आहे त्याच्यामध्ये काहीच खाल्लं जात नाही, पाणी पिलं जात नाही. अशा स्वरूपाचा म्हणजे मुस्लिम धर्मियांमध्ये सुद्धा उपवासाचे प्रकार आहेत. तर काही आणखीन जे धर्म आहेत जसं की यहुदी धर्म आहे, तर पूर नावाचे उपवास असतात. काय नाव असतात? आवाज ब्रेक झाला असेल, परत सांगा. बघा, जसे की मुस्लिमांमध्ये उपवास आहेत तसेच यहुदी धर्मामध्ये सुद्धा उपवास आहेत. आणि त्या यहुदी धर्मामध्ये जे उपवास केले जातात त्यांना काय म्हटलं जातं? योम किंवा किप्पूर. लिहून घ्या म्हटलं तर. काय सर? योम किंवा योम किप्पूर. किप्पू किप्पूर किप्पू. अशा स्वरूपाचे हे कोणामध्ये केले जातात? यहुदी धर्मामध्ये. आणि जवळपास म्हणजे 24 तासाचा हा उपवास असतो. त्यासोबत आणखीन एक धर्म आहे ख्रिश्चन. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा उपवास केले जातात. आणि त्या उपवासाचं नाव आहे लेंट किंवा शब्बात. लेंट किंवा शब्बात असं नाव आहे. जसं की मुस्लिमांमध्ये काय होतं? रोजा होता. तसं यहुदीमध्ये काय होतं? किप्पूर किंवा योम. त्याचप्रमाणे आता ख्रिश्चनांमध्ये काय आहे? शब्बात किंवा लेंट अशा प्रकारचा उपवास आहे. आणि हा सुद्धा 40 दिवसांचा असतो. किती दिवसांचा असतो? 40 दिवसाचा असतो. आणि विशेष म्हणजे हा का केला जातो? तर येशू ख्रिस्त जो आहे म्हणजे ख्रिश्चनांचा देव असं त्यांना म्हणूयात, किंवा जे प्रेषित आहे, देव सुद्धा म्हणता येणार नाही कारण ते स्वतःला देव म्हणत नाहीत. ते ईश्वराचं लेकरू आहे असं ते म्हणतात. ठीक आहे, हा विषय वेगळा आहे. पण ज्यावेळी येशू ख्रिस्तांनी सार्वजनिक कार्याची सुरुवात जी करायची होती त्या कार्याच्या सुरुवातीला त्यांनी काय केलं? 40 दिवसाचा उपवास केलेला आहे. आणि त्या कारणामुळंच ख्रिश्चन लोक सुद्धा हा अशा प्रकारचा 40 दिवसाचा लेंट नावाचा उपवास करत असतात. त्यासोबत आणखीन एक धर्म म्हणजे बौद्ध धर्म. बौद्ध धर्मामध्ये उपशोध नावाचा प्रकार असतो. काय आहे? उपशोध. आणि याच्यामध्ये काय केलं जातं? तर दुपारनंतर अन्न घेतलं जात नाही. दुपारनंतर अन्न घेतलं जात नाही. आणि काय कारण? तर सहसा बघा, इतर धर्म वेगळे आहेत आणि बौद्ध धर्माचे नियम थोडे वेगळे आहेत. तो सविस्तर विषय वेगळा आहे. पण बौद्ध धर्मामध्ये जसे की आता इतर धर्मातील रूढी परंपरा आहेत तशा परंपरा रूढी त्याच्यामध्ये पाळल्या जात नाही. म्हणजे जवळपास वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशा स्वरूपातून तिथं काही स्वीकारले जातात. नियम, अटी वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये काही वैज्ञानिक काही कारण आहे का असं बघून सुद्धा तिथं केलं जातं. ठीक आहे. पण उपशोध नावाचा त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये दुपारनंतर अन्न घेतलं जात नाही. आणि काय कारण आहे? तर उद्देश काय आहे? तर ध्यानधारणा करण्यासाठी, ध्यानामध्ये मन लागावं, धारणेमध्ये मन लागावं, त्याच्यासाठी हे उपवास, त्याला उपवासच म्हणूयात. कारण उपाशी राहणं
हे प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतात. आता हे झाले वेगवेगळ्या धर्मातील वेगवेगळे उपवास. हे आपण कशामध्ये लिहू शकतो? उपवासाच्या इतिहासामध्ये लिहू शकतो. अगोदर भारतीय तत्वज्ञानानुसार किंवा भारतीय धर्मानुसार ते प्रकार लिहायचे, म्हणजे इतिहास लिहायचा प्राचीन काळापासूनचा, आणि त्याच्यानंतर हे विविध धर्मातील उपवास त्याचा संदर्भ सुद्धा याच्यामध्ये आपण लिहू शकतो. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. सर हे इतिहासामध्ये लिहायचं का वेगवेगळ्या धर्मानुसार जे उपवासाचे प्रकार सांगितले ते, का उपवासाच्या प्रकारामध्ये लिहायचं? उपवासाच्या प्रकारामध्ये जे हिंदू धर्मामधले प्रकार सांगितले आपण, हा तेच लिहायचे का? कोणते प्रकार लिहायचे? हा निराहार फलाहार हे जे सांगितले चार चार सांगितले ते लिहायचे. ते प्रकार लिहायचे. आणखीन काही? ठीक आहे. आता नवीन जो पॉइंट आहे आपला, सायंटिफिक दृष्टिकोनातून उपवास, शरीरावर वेगवेगळे होणारे परिणाम उपवासाचे. कारण आपला विषय तो आहे चिकित्सा बघायची आपल्याला. उपवास करून केली जाणारी चिकित्सा म्हणजे फास्टिंग थेरपी. आता इतिहास वगैरे झाला तर परिणाम बघायचे, शरीरावर होणारे परिणाम, ते आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. नवीन विषय जो आहे. हो सर, थँक्यू, धन्यवाद सर. हो सर खूप चालेल. हो धन्यवाद. उद्याचा विषय आहे, उद्याचा चुकू नका विषय.